स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार. तर आजचं आपलं अभिषेकाचं तयारी वगैरे झालेलं पूर्ण सगळं पाहू शकता तुम्ही. गरम पाणी वगैरे आणून ठेवलेलं आहे महाराजांसाठी. तर आपले मित्र दुधामध्ये केसर टाकते आता. तर आज अभिषेक कमच आहेत, आज बहुतेक 2-3च अभिषेक आहेत. तर बाकी कोण आलेलं नाही अजून, बघू शकता तुम्ही. सभामंडप आपलं रिकामं आहे. तर बघूया आजचं महाराजांचं सजावट वगैरे कसं होतं आहे ते थोडंफार मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. तर आता सकाळचं महाराजांचं अभ्यंग स्नान झालेलं आहे. तर आता पादुकांचं चालू करायचं आहे, माहिती सांगतात त्याच्यामुळं बाहेरून बसलो तो मित्रांनी. मी बुष्ट प्यायला लागलो आहे काय. आता थोड्याच वेळात पादुकांचा अभिषेक चालू होत आहे. त्याच्यानंतर आज सोमवार आपल्याला नागोबा लावायचं आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला, आता पादुकांचं पूर्ण फुलं वगैरे लावायचं झालेलं आहे. तर आता सगळं डिझाईन वगैरे काढून गेला आहे मित्र. तर मित्रांनी विडा वगैरे केला महाराजांसाठी. तर का बोलायचं आहे का? तर चला जाऊया, आता डिझाईन वगैरे काढूया मस्त. आणि नागोबा लावायचं आपल्याला. ते नागोबा वगैरे सगळं पुसून घेतो आता. तिथं जाऊन दशावतार लावलो होतो, तर त्याचं स्टँड निघणं झालं आहे बघा. इथं त्याचं धडपड चालू आहे. आज नागोबा लावायचं आहे, तर दशावतारला पण ते स्टँड आहे आणि नागोबावर ते स्टँड आहे. बघा निघा, साहेबांचं डोकं लय खतरनाक आहे. तर गाडीला घेऊन चला, त्रिशूल घेऊन जावं साहेब. त्रिशूल पण लागणार आहे, सोमवार आहे. तर आज थोडं डोकं चालेलं झालं यांचं. तर आता नागोबा पुसून घेतो आम्ही. आणि मग हे शंकर महाराजांची मूर्ती आहे बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा शंकर महाराजांची मूर्ती आहे. तर हे शक्यतो लावत नाही आम्ही, कारण पुण्यतिथीच्या वेळेस लावलं होतं शंकर महाराजांचं. जेव्हा पुण्यतिथी होतं तेव्हा लावलं होतं ते आम्ही. तर आज नागोबा लावायचं आहे, पुसून घेतो आता. आणि आतलं डिझाईन वगैरे काढायला ते दाखवतो तुम्हाला. चला. तर आत्ता बघितल्याप्रमाणे आपलं महाराजांचं आजचं सजावट झालेलं आहे. तर आता येऊन कपडे वगैरे चेंज केलो आहे. तर आता मस्त नाश्ता वगैरे करून घेतो आहे. तर आज खिचडी केलेत नाश्त्यामध्ये. तर नाश्ता वगैरे करतो आणि मग टिफिन वगैरे बांधून आपल्याला कॉलेजला जायचं आहे अजून. आज कॉलेज आहे सोमवार, काल रविवार सुट्टी होतं. तर आम्ही चाललो आहे कॉलेजला आता. ऊन भरपूर वाढलेलं आहे, तर रुमाल वगैरे काहीच आणलं नाही. आणि आपले मित्र दोघंजण इकडनं आलो आहे. ऊन आता एवढं आहे, ऊन आता एवढं झालेलं आहे म्हणजे आता जस्ट 10 पण वाजलं नाही, 40 डिग्री सेल्सिअस चालू आहे बाबा अक्कलकोटमध्ये. भरपूर ऊन आहे आता. बघूया कॉलेजमध्ये झाल्यावर काय काय होतं आहे. लेक्चर वगैरे आहे आपलं. दुपारी पळून यायचं नियोजन चाललं आहे बाबा. आमचं तर होत नाही दुपार, खूप अवघड आहे. काय बघा, फक्त डब्बाच आणलं आहे, डब्बा आणि बाटली. बाकीच काय आणलंच नाही आहे. वही पुस्तक काहीच आणत नाही आहे, कारण चिंताच नाही आहे. फक्त जेवायचं आणि तहान लागल्यावर पाणी प्यायचं, एवढंच करते. आणि आपला विषय. तर आत्ता येऊन पोचलो आहे कॉलेजला. तर आपला मित्र आला लागला बघा समोरच्या साईडला. ते आपलं सेक्शन. तर इथं एक मित्र बसलं आहे मोबाईल बघत. हे 4 दिवसांनी कॉलेजला आलं आहे बघा याने. तर बघूया आता फर्स्ट लेक्चर कोणाचं आहे ते. आत्ता वाजलेत 10:30. तर सगळे मित्र वगैरे आलेत बघा. इथं एकटं बसलं आहे आणि इथं एकटा उभारलेलं आहे. आपले सर अजून आलेत बघा, ते तिथून हात करते बघा. आता आपल्या सेक्शनमधलं डॉन दाखवतो तुम्हाला, म्हणजे जे सरांपेक्षा खतरनाक आहे ते. बसले बघा इथं डॉन. हाय गाईज. तर आपल्या सेक्शनमधला डॉन आहे आणि. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6. तर सहज असंच तर कॉलेजवरून आल्यावरती मस्त कपडे वगैरे चेंज केलो आणि चहा वगैरे पिऊन आपल्या बिल्डिंगवरती आलो होतो. तर ते बघा समोरच्या साईडला जे दिसतं आहे ना, ते अन्नछत्राचं काम चालू आहे तिथं. आणि इकडं पण सरकारी दवाखान्याचं काम. आणि ते मालोजीराजे त्यांचं तिकडचं ते काम चालू आहे इकडं. आणि इकडच्या साईडला ग्राउंड वगैरे आहेत. आणि संध्याकाळचं बघा एकदम मस्त वाटतं वरच्या साईडला. इथं बिल्डिंगवरती पूर्ण अक्कलकोटचं व्ह्यू दिसतं आहे, त्याच्यामुळं मी येत असतो. तर हे बघा इथं समोरच्या साईडला आहे श्रीरामाचं मंदिर. आणि इथं बेलनाथ महाराजांचं मंदिर आहे. समोर ग्राउंड आहे. आणि आमचं कॉलेज पण दाखवतो. आमचं कॉलेज कुठं आहे, म्हणजे नेमकं आम्ही कुठून येतो.
कॉलेजवरनं जाताना कुठून जातो ते पण दाखवतो तुम्हाला. हे जे तलाव दिसतंय तर हे आहे रस्ता आमच्या कॉलेजला जायचं. इथून जातो असं बाई समोर आणि हा तलाव तिथं बाजूनं तिथे बघा आमचं समोरचं कॉलेज व्हाईट कलरचं दिसतंय आमचंच कॉलेज आहे ते. तर पोरं क्रिकेट वगैरे खेळायला लागलेत खाली. आता संध्याकाळचं आरती आम्हाला संध्याकाळचं आरती वगैरे करून घेतो. मस्त एकदम मस्त वाटते ते वरच्या साईडला, त्याच्यामुळं मी शक्यतो वर येत असतो कधी कधी. तर इथनं व्ह्यू दिसतंय, वटवृक्ष मंदिर पण दिसतं इथून, ते पण दाखवतो तुम्हाला. तर समोरच्या साईडला आहे वटवृक्ष मंदिर, ते बघा खालच्या साईडला हे इथं वटवृक्ष मंदिर. आणि हे पॅलेस आहे, जुनं पॅलेस आणि आपलं राजाराय मठ. हे बघा व्ह्यू कसं आहे अक्कलकोटचं. तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं जास्त काय दिसत नाही आहे, पण जेव्हा पावसाळा येतो तेव्हा हे समोरचं जे तलाव मी दाखवलं आहे ते तलाव पण पूर्ण भरलेलं असतं आणि झाडं वगैरे भरपूर वाढलेलं असतात, पूर्ण हिरवागार दिसतं आहे. तर आपलं कॉलेज 1 वर्ष 2 महिन्यात आपलं कॉलेज संपेल आता. तर त्याच्यानंतरच पाऊस वगैरे चालू होणार आहे. तर मी शक्यतो झालं तर तुम्हाला आरतीचं व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. जरा कसं होतं आहे आरतीच्या वेळेस आरती आम्हीच करतो, त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे करणार कोणी नसते, त्याच्यामुळे जास्त शूट वगैरे करत नाही आम्ही तिथं, कारण आरतीच आम्हीच करतो. त्याच्यामुळं तिथं कोण शूट वगैरे करायला कोणाच्या हातात मोबाईल वगैरे देत नाही आम्ही, कारण प्रदक्षिणा असते. अजून मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं आहे ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मी दाखवलं की प्रदक्षिणा वगैरे आणि नामस्मरण आणि महाराजांना हुक्का वगैरे कसं देतो आणि विडा वगैरे कसं देतो ते पण दाखवलं त्याच्यामध्ये. तर ते मागचं व्हिडिओ बघून घ्या तुम्ही आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.